नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण पितृपक्षामध्ये केलं जाणारं पंचामृत कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर पितृपक्षामध्ये पंचामृताला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे ते अवश्य बनवावं। तर त्याची रेसिपी आपण बघूयात। त्यासाठी कढईमध्ये एक छोटा चमचा इतकं साजूक तूप घ्यायचं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल घेऊ शकतात। तूप गरम झालं की पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि काही कढीपत्त्याची पानं टाकायची आहे। जिरं मोहरी मात्र चांगलं फुटू द्यायचं, त्यामुळे या पंचामृताला खमंगपणा येतो। 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायच्या आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। काही सेकंदासाठी मिरच्या चांगल्या परतवायच्या। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे। मिरच्या चांगल्या परतवल्या गेल्या की यामध्ये बघा मी 2 मोठे चमचे इतके भिजवून घेतलेले कच्चे शेंगदाणे ॲड केले आहे। तर 1 ते 1.5 तास आधीच पाण्यामध्ये मी शेंगदाणे भिजत घातले होते। त्यानंतर तशाच पद्धतीने 2 मोठे चमचे इतके सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा मी पाण्यामध्ये भिजत घातले होते। अशा प्रकारे भिजवून घेतलेले शेंगदाणे आणि खोबरं यामध्ये घातलं की ते लवकर शिजतात। त्यानंतर 4-5 आमसूल घालायची आहे। तुम्हाला आमसूल घालायचं नसेल तर तुम्ही पाव कप यामध्ये चिंचेचा कोळसुद्धा ॲड करू शकतात। काही सेकंद याला परतवायचं आणि मग यामध्ये अर्धा कप इतकं पाणी टाकायचं आहे। आता या ठिकाणी ना आपण शेंगदाणे खोबरं भिजवून घेतलं आहे, त्यामुळे याला पाण्याची क्वांटिटी थोडी मी कमी घेतली आहे। तुम्ही कच्चे शेंगदाणे खोबरं घेत असाल तर पाणी तुम्हाला थोडं जास्त ठेवावं लागेल। मंद आचेवर झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित आधी शेंगदाणे खोबरं शिजवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये 2 मोठे चमचे भाजून घेतलेल्या तिळाचा कूट आणि 2 मोठे चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। याला चांगलं मिक्स करूयात आणि 1 मोठा चमचा मी यामध्ये चिरून घेतलेला गूळ सुद्धा ॲड केलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकतात। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। माफ करा, मिठाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे, तर चवीनुसार थोडंसं मीठ अवश्य घाला। यावर झाकण ठेवून व्यवस्थित आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। जसं हे शिजायला लागतं हे घट्ट व्हायला लागतं आणि शिजल्यानंतर म्हणजेच जेव्हा आपलं हे पंचामृत पूर्णपणे गार होतं ते अजूनच घट्ट व्हायला लागतं। त्यामुळे अगदीच खूप कोरडसर ठेवू नका, असं लुसलुशीत हे पंचामृत असलं पाहिजे। तर आपलं हे पितृपक्ष विशेष अगदी पारंपरिक पद्धतीने आपलं पंचामृत रेडी झालं आहे। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।